नमस्कार मित्रांनो, आता आपल्याकडे किती विषय बोलायला। आपल्या देशात काय चाललंय, जगात काय चाललंय, महायुद्धाची परिस्थिती तयार झाली पण नाही। आपल्याकडे ना असे मुद्दे निघतात आणि आपल्याला बोलत राहावं असं वाटतं। आता करंटच उदाहरण घ्यायचं तर फुले या चित्रपटाचा ट्रेलर आला आणि सगळ्यांना बोलायला संधी मिळाली। प्रत्येकाला त्याची मतं नोंदवली। काही जणांना तो ट्रेलर आवडला, काहींना नाही आवडला। मला तर आवडला, तुम्हाला कमेंट मध्ये सांगा। तर झालं असं की वेगवेगळ्या संघटना ऍक्टिव्ह झाल्या आणि हा चित्रपट कसा चुकीचा असणार आहे याच्याबद्दल ते बोलायला लागले। म्हणजे प्रामुख्याने ब्राह्मण संघटना आहेत, ओबीसी संघटना आहेत आणि त्यांनी यातल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतलेला। आता मुळातच टीजर किंवा ट्रेलर किती मिनिटाचा असतो आहे का नाही, तर तरी सुद्धा आक्षेप नोंदवला हे महत्त्वाचं। इतके जागरूक नागरिक आपल्या देशात आहेत याचं मला कौतुक वाटतं। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। तर ब्राह्मण संघटना आणि ओबीसी संघटना ह्या सगळ्यात पुढे आहेत या सगळ्याला नाव ठेवायला। नाही, ब्राह्मण संघटनाचं आपण समजू शकतो ना, पण ओबीसीला काय झालंय नाही, म्हणजे ओबीसी का त्यांची अगरबत्ती घेऊन पुढे पुढे पळायला लागली मला एक कळत नाहीये। म्हणजे कोणी असं तर नाहीये ना की कोणतरी त्यांच्या हातात उदबत्ती पेटून दिली आणि ते निघाले, ते म्हणतात की तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच तुमच्या पाठीमागून विरोध करायला। आता आपल्याकडे बोलायला मुद्दे नाहीयेत का? मला तर गंमतच कळत नाहीये या लोकांची। म्हणजे कुठल्या मुद्द्यावर बोलायचं, किती बोलायचं, काहीच नाहीये। आता या ब्राह्मण संघटनेच्या भोसेकरताई काय म्हणतात बघा। त्या टीजर मध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे, जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलफेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत। तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत, कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर। अच्छा, आमच्यातले जे लहान मुलं आहेत, बटू मुलं आहेत, यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहेत। क्या बोला तूने? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, हे यांचं म्हणणं आहे। आता मला सांगा, चित्रपटाने इतका परिणाम होतो? नाही, म्हणजे जर एखाद्या चित्रपटात ब्राह्मण मुलगा कुणाला तरी शेण फेकून मारतो हे चित्र जर पडद्यावर बघितलं तर ह्या समाजातील मुलं किती म्हणजे विचलित होतील आणि ते समाज विघातकी कृत्य करायला लागतील असं यांचं म्हणणं आहे का? मग मला सांगा, त्या बिल्किस बानो प्रकरणामध्ये जे सुसंस्कारी ब्राह्मण म्हणून ज्यांना सोडून देण्यात आलं होतं, म्हणजे खरं तर बलात्काराचा गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झालेला होता, पण सुसंस्कृत ब्राह्मण म्हणून त्यांना सोडून देण्यात आलंय आणि 24 तास ती बातमी टीव्हीवर चालू होती। तेव्हा ह्या लोकांनी बघितलं नसेल का? आणि तेव्हा यांना अशी भीती वाटली नसेल का की बाबा हे जर आपल्या मुलांनी बघितलं तर किती पाप लागेल? बात तो सही है। पण नाही, आम्हाला कुठे बोलायचं, कधी बोलायचं हे खूप चांगलं कळतं, कारण आम्ही देशभक्त आहोत। हिपोक्रेसी की भी सीमा होती है। तर ते जर काहीच नाहीये, राजरोसपणे बलात्कारांचं समर्थन करणारे, बलात्कारांना परेलवर सोडून देणारे, बलात्कारांची पूजा करणारे लोक समाजामध्ये असताना सुद्धा ह्यांच्या भावनांना जसं काय ऑक्टोपस मिठी मारून बसलाय असं वाटतं मला कधी कधी। आणि आणखी एक देशभक्त काहीतरी मध्येच बरळले, काय म्हणले तर अशा पद्धतीच्या चित्रपटांमुळे जातीय भावना भडकावण्याची शक्यता आहे। क्या बोला तूने? मग काय मला काही मिळच लागत नाही, कसं बरं? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। बरं, लगेच सेन्सॉर बोर्ड सुद्धा जागा होतंय आणि सेन्सॉर बोर्डाला लगेच कळायला लागतं की अरे ह्या चित्रपटात भरपूर चुका आहेत, मग ते कट करायला सांगतंय, कट करायला सांगतंय, कट करायला सांगतंय। सेन्सॉर बोर्डवाले म्हणजे कोण माहितीये का? कोण नामदेव ढसा असा प्रश्न विचारणारे जे तज्ञ होते का ते ह्या सेन्सॉर बोर्डावर आहेत बघा। आता जेव्हा कधी अशा घटना घडतात तेव्हा अवकाळी देशभक्त लगेच जागे येतात। म्हणजे अवकाळी पावसामध्ये ज्या पद्धतीने बेडकांचं प्रमाण वाढतं तसं अशा देशभक्तांचं पण प्रमाण वाढतं आणि ते रस्त्यावर उतरून राव 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 करायला लागतात। कसं? आता एक देशभक्त मध्ये बरळला की तो म्हणाला की अशा पद्धतीचे अवास्तववादी सिनेमे येतात आणि मग जातीयवाद वाढतो, धर्मामध्ये तेढ वाढते। कशी हो? मग हे देशभक्त त्यावेळेस कुठे होते? आर्टिकल 370, केरला स्टोरी, साबरमती रिपोर्ट, पीएम नरेंद्र मोदी असे सिनेमे आले जे की वास्तवाला धरून नव्हते। सुप्रीम कोर्टालाही सांगावं लागलं की हे जे काही तुम्ही खोटं सांगितलं ते आधी लिहा समोर की हे खोटं आहे म्हणून, काल्पनिक आहे म्हणून, पण नाही, त्याच्यावर तुम्ही द्वेषाची पोळी मात्र भाजून घेतली। तेव्हा मात्र हे काहीच बोलले नाही। अरे यार, इतना दोगला पण तुम कहां से लाते हो यार।
हिपोक्रेसी की भी सीमा होती है. आता ह्यात सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती ओबीसी संघटनांची. नाही म्हणजे मला काय वाटतं माहिती का, या ओबीसी संघटनांनी काय केलेलं त्यांचा खांदा भाड्याने दिला सध्या. आमचा खांदा भाड्याने घ्या, आमच्या खांद्यावर कोणी पण बंदूक ठेवा, कोणी पण चालवा, अशी स्कीम सध्या त्यांच्याकडे असावी बहुतेक. म्हणून तर या फुले चित्रपटाला समर्थन देण्याच्या ऐवजी विरोध कसा करता येईल यासाठी या ओबीसी संघटना अग्रेसर झालेल्या आहेत. आधी काय असतं की जेव्हा आपला खांदा एकदा भाड्याने घेतला जातो तेव्हा कोणी तयार होतं विरोधाच्या गोळ्या आपल्या खांद्यावरून हाणायला. बात सही है. या ओबीसी महासंघाने ज्या संघटना आहेत ना त्यांनी जो आक्षेप नोंदवला ना तो भयंकर विनोदी आहे. म्हणजे बघा, आता पहिला आक्षेप त्यांनी असा नोंदवला की या चित्रपटाच्या नावातच फुले या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. अरे भाव, किती बोल्ड स्टेटमेंट दिलेलं आहे ना, भावना दुखावल्या. आणि हे लोक त्यावेळेस कुठे होते, या संघटना मला काही मिळच लागणार. जेव्हा ते आपला राज्यपाल होता भगतसिंग कोश्यारी, त्यांनी काहीतरी आपल्या सावित्रीमाईंबद्दल गरळ ओकली होती, तेव्हा एखादी संघटना अशी पुढे आली होती का? नाही आली असेल किंवा तुमच्या माहितीत एखादं नाव असेल तर मला कमेंट मध्ये सांगा तरी. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. आणि दुसरा आक्षेप, या चित्रपटात म्हणे फुलेंना मारहाण करताना दाखवली. आता साहजिक आहे, आपण मारहाणीचं कुणाचं समर्थन करत नाही, हिंसा ही वाईटच असते. आणि त्यात त्यांचं म्हणणं आलं की फुले हे जर पहिलवान होते तर त्यांना मारताना कसं काय दाखवलं. बोला आता ठीक आहे, चुकीचं आहे. ही सिनेमा लिबर्टी असते की काही प्रसंग उठावदारपणे दाखवण्यासाठी दिग्दर्शक त्याची लिबर्टी घेत असतो. अरे पण तुमचं काय मध्येच, तुमच्या भावनांना कुठे तडा चाललाय. इकडे फुले स्मारक, भिडेवाड्यातली ती शाळा मोडकळीस आली, तिकडे तुमचं लक्ष जात नाहीये आणि चित्रपटातल्या ह्या 3 सेकंदावर इतका फोकस. अरे बापरे. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. आणि तिसरा आक्षेप काय भयंकर आहे. अरे बापरे, या पापाचं क्षालन कुठं होईल का नाही तेव्हा. या ट्रेलर मध्ये काय दाखवलंय तर सावित्रीमाई साक्षात एका पुरुषाच्या कानाखाली वाजवतात. आणि हे आमच्या ओबीसी महासंघांना अजिबातच पटेल नाहीये. त्याने ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. म्हणजे असं काय दाखवू शकता तुम्ही. फुले किंवा फुले दाम्पत्य हे त्या विचाराचं होतं का? हे फुलेंच्या विचारांच्या विरोधात दाखवलेलं दृश्य आहे असं त्यांचं म्हणणं आलं. बघा आता मग बावळ्या हो, मला सांगा, इकडे जेव्हा उच्च शिक्षित महिला जेव्हा ते अथर्वशीष म्हणाला 10,000 लोकांच्या रांगा करून बसत आहेत तेव्हा फुलेंच्या विचारांना तडा जातो असं नाही वाटत का तुम्हाला? बात सही है. जेव्हा उच्च शिक्षित महिला सावित्रीची लेक म्हणून मिरवत असताना तिकडे अनवरी पायानं नवरात्रीच्या नावाखाली उड्या मारत असते तेव्हा तुमच्या विचारांना तडा गेला असं नाही वाटत? अरे यार, तुम ये दोगलापना कहां से लाते हो रे, मेरे को बताओ भैया. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. आणि सगळ्यात जास्त विनोदी गोष्ट कोणती माहितीये का, की ह्या सगळ्या संघटनांचं असं म्हणणं आहे की निर्मात्यानं पिक्चर बनायच्या आधी अभ्यासच केलेला नाहीये. बाप, इतका अभ्यास करतात हे संघटनेतील लोक, भयंकर. म्हणजे सगळे उठल्या यांना ताणच असतो, आज काय अभ्यास करायचा, उद्या काय अभ्यास करायचा, आज काय अभ्यास. अरे करा अभ्यास, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासोबत हे पण अभ्यास करा फुलेंनी काय काय केलंय आणि ते सगळं पिक्चर मध्ये आलंय का. मग तुम्ही काय करा माहिती का, पिक्चर थिएटर मध्ये आला की वही पेन घेऊन बसायचं, काय चुकलंय काय बरोबर आहे काय चुकलं याच्या नोंदीच काढायच्या. आणि जर तुम्हाला चुकीचं वाटलं ना तर मग बाहेर यायचं, मग प्रदर्शन करायचं. हा बात सही है. कसं आहे बाळा हो, महात्मा फुलेंनी ना स्त्री शिक्षणासाठी काम केलंच, पण जातीचं निर्मूलन करण्यासाठी, समाजात समता येण्यासाठी, विधवांचा पुनर्विवाह, ते महिलांचं केशवपन, या सगळ्याच गोष्टीवर खूप डीप मध्ये काम केलेलं आणि तिथपर्यंत पोहोचायला आपण अजून काहीच नाहीये. एक ऐसा समाज हो जहां कोई प्रधान नहीं, सब समान हो. आता कसं असतं, लोकांना ना समाजामध्ये समता नकोच आहे आणि ते कोणत्या लोकांना समता नकोय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्यात मी काय बोलणार नाही का. धन्यवाद.